श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की येणाऱ्या गुरुवारी दर्श अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कर्पूर होम करण्यासाठी लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे की कर्पूर होम का केला पाहिजे. म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय आपण घरामध्ये कर्पूर होम करणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला आधी कारण सांगते ज्यामुळे तुम्हाला कर्पूर होम हा करावाच लागेल किंवा तुमची काहीही अडचण असेल कर्पूर होम करावा की नाही असा जे प्रश्न असतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की खूप जणांच्या इथं आपण पाहतो की घर घेण्यासाठी ज्यावेळेस आपण एखादी जागा बघणं असेल किंवा आपण रो हाऊस असेल बघण्यासाठी ज्यावेळेस जातो तर आपल्याला एक आवडतं. म्हणजे दोन गोष्टी, समजा घर घेत असताना दोन जागा आवडतात, एक पहिली किंवा एक दुसरी, दोन्हीपैकी कोणती घ्यावी असा प्रश्न ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला कर्पूर होम करता येणार आहे. म्हणजे आपलं मन एका ठिकाणी राहत नसेल, म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी आवडलेल्या आहेत पण कोणतं घ्यावं असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे. त्याचनंतर आपल्या मुलीला असेल किंवा मुलाला पाहुणे बघायला ज्यावेळेस येतात किंवा लग्न करण्याची ज्यावेळेस तुमची इच्छा असेल त्यावेळेस तुम्हाला एखादा मुलगा आवडला असेल किंवा तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडत आहे की कोणता मुलगा आपल्या मुलीसाठी करावा किंवा मुलासाठी कोणती मुलगी करावी असा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडत असेल किंवा लग्न होत असताना तुम्हाला ती एक अडचण ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कर्पूर होम करता येणार आहे. त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये काहीतरी अडचण किंवा आपलं घर हे काहीतरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी अडचण आपल्या घरामध्ये म्हणजे एखाद्या घरी आल्यानंतर होत आहे किंवा तुम्ही रेंटनं राहत असाल त्या ठिकाणी पण काहीतरी अडचण तुम्हाला वाटत असेल, म्हणजे वातावरण त्या ठिकाणी शुद्ध वाटत नसेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कर्पूर होम करता येणार आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये काही अडचण आली किंवा आपलं मन स्थिर राहण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं मन स्थिर राहण्यासाठी तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे. आणि खूप जणांना असं असतं नोकरीच्या बाबतीमध्ये दोन ठिकाणी आपण लेटर देतो, म्हणजे एखादं पत्र देत असतो, त्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीकडून बोलवले आहे तर कोणत्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. म्हणजे जॉबसाठी ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देतात दोन्हीकडून तुम्ही सिलेक्ट होतात त्यावेळेस तुम्हाला जर प्रश्न पडला की दोन्हीपैकी मी म्हणजे कोणत्या कंपनीत जावं असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे. त्यावेळेस ते मत पण चांगलं येतं आणि तुमचं मन पण स्थिर राहतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मन स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला सुख आपल्या स्वतःसाठी आपल्याला कर्पूर होम करायचं आहे. तर तुम्हाला प्रश्न समजले असतील किंवा तुमच्या घरातली जी अडचण असेल त्यासाठी तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत असेल, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या घरामध्ये राहावंसं वाटत नसेल, तुम्हाला जर वाटत असेल की घरामध्ये काहीतरी दृष्ट म्हणजे असं आपण म्हणतो की बाहेर वसा झाला किंवा काहीतरी करणी केली असे ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कर्पूर होम घरामध्ये करता येणार आहे. किंवा ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या कामासाठी जायचं असेल किंवा तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही कर्पूर होम घरामध्ये करू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये एक काम करायचं आहे की कापूर आपल्याला जाळायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचं आहे, ही गोष्ट करायची आहे कर्पूर होम. म्हणजे कर्पूर होम म्हणजे कापूर जाळणं हे लक्षात ठेवा. चला मग आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कर्पूर होम करण्यासाठी लागणार ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सोललेलं नारळ. एकदा बघू शकता तुम्ही हो का, अशा रीतीने तुम्हाला नारळ सोलायचं आहे आणि थोडीशी आता ही जी साईड आहे अशा रीतीने तुम्हाला ठेवायचे. म्हणजे नारळ ज्यावेळेस आपण खाली ठेवतो कर्पूर होमसाठी ज्यावेळेस आपण नारळ खाली ठेवतो त्यावेळेस साईड म्हणजे ठेवता यावं असं नारळाची असं शेंडी ठेवायची आहे. म्हणजे पूर्ण नारळ सोलून घ्यायचं नाहीये. ह्यानंतर महत्त्वाची गोष्ट, कर्पूर होम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे कापूर. तर कापूर, आता खूप जण असं म्हणतात की आमच्या इकडं भीमसेनी कापूर नाहीये, मग आम्ही काय करावं. जे तुमच्या घरामध्ये कापूर उपलब्ध असेल ती कापूर, पण असं म्हटलं जातं की भीमसेनी जर कापूर वापरला तर खरंच खूप प्रमाणामध्ये घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते. तुमच्याकडे जी कापूर आहे ती कापूर वापरा, पण माझ्या मते एक म्हणणं आहे किंवा खूप जण पैसे गेले हरकत नाही पण घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या खूप जणांच्या कमी झालेल्या आहेत, ती म्हणजे
आपलं भीमसेनी कापूर, तुम्हाला जी जमेल ते, मग तुम्हाला जमलं तर तुम्ही अशा रीतीने हो का छोटीशी म्हणजे अशा रीतीने म्हणजे तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं, तुम्ही लहान डब्बी घेऊ शकता, मोठी घेऊ शकता, म्हणजे जेवढं तुम्हाला जमेल 200 ग्रॅम घ्या किंवा तुम्ही 500 ग्रॅम घ्या, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही घेऊ शकता किंवा 100 ग्रॅम. आता ही 100 ग्रॅमची आहे, पैसे गेले तरी हरकत नाही, पण तुम्हाला भीमसेनी कापूर वापरायचा आहे. नाहीतर जी तुम्हाला इच्छा आहे कर्पूर होम करायची तर तुम्ही कोणताही कापूर वापरू शकता. तर 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, कापूर आणि आपल्याला नारळ लागणार आहे. मग नारळ लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, नवीन नारळ आणा, त्याच्यामध्ये पाणी असावं, पाणी असावं असं म्हणणं आहे. म्हणजे कारण की आपण ज्यावेळेस कर्पूर होम करायला सुरुवात करतो त्यावेळेस कधी कधी पाणी आटलं जातं, कधी कधी नारळ खराब पण होतं, त्यावेळेस मनामध्ये वाईट विचार आणायचा नाही. म्हणजे असं आपल्याला म्हणजे खूप जणांचं असं असतं की नकारात्मक काहीतरी झालं असेल किंवा काहीतरी वाईट झालं असेल, असं जर तुमच्या मनामध्ये येऊ नये म्हणून मी सांगत आहे की पहिल्यांदाच तुम्ही पाण्याचं नारळ आणायचं आहे. तर हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कर्पूर होम करत असताना फक्त किती वड्या नारळावर जाळल्या पाहिजेत अशा बी प्रश्न असेल तर लक्षात ठेवा, एक नारळ, आता मी तुम्हाला ही जी नारळ आहे त्याच्यावर एक फक्त दाखवत आहे किंवा सांगत आहे, ही जी वडी आहे, नारळ जी आहे, आता पहिली गोष्ट, आता अमावस्या गुरुवारी, तर अमावस्येच्या दिवशी दिवसभर अमावस्या राहणार आहे गुरुवारी, तर तुम्ही सकाळी कर्पूर होम करू शकता आणि संध्याकाळी सुद्धा कर्पूर होम करू शकता. पण आपल्याला सुरुवात ही अमावस्यापासून करायची आहे, ती म्हणजे 15 दिवस, म्हणजे 15 दिवस तुम्ही करून बघा, काही फरक पडला तर तुम्ही महिनाभर करू शकता. जर तुम्हाला वाटलं की अमावस्यापासून अमावस्यापर्यंत ही जी नारळ आहे चांगलं राहिलं तर तुम्ही अमावस्याला, जेव्हा पुढची अमावस्या येते त्यावेळेस तुम्ही नारळ बदलू शकता. जर तुमचं नारळ जर खराब झालं तर तुम्ही पौर्णिमेला नारळ बदललं तरी चालेल. म्हणजे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही नारळ ठेवू शकता, पौर्णिमेला नारळ दुसरं बदलू शकता आणि पौर्णिमेपासून तुम्ही पुढल्या अमावस्यापर्यंत ते दुसरं नारळ घेऊन तुम्ही अमावस्याला बदलू शकता. अशा रीतीने तुम्हाला जितके जमेल तितके तुम्ही नारळ बदलू शकता. पण त्या नारळाचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता जी अमावस्या आहे त्या दिवशी कधी कर्पूर होम करायचा ती मी तुम्हाला सांगते. दिवसभर अमावस्या राहणार आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती की बुधवारी सुरुवात होणार आहे अमावस्याची, ती दुसऱ्या दिवशी 6:08 संपणार आहे, म्हणजे गुरुवारी संपणार आहे. तर सकाळी म्हणजे गुरुवारच्या सकाळी तुम्ही कर्पूर होम करायचा आहे. आणि कर्पूर होम तुम्हाला मी आधी सांगितलं सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी पण अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी कर्पूर होम करायचं आहे. जर जमलं तर तुम्हाला 5 वाजता 5:30 वाजता, जर जमलं तर तुम्ही 5:30 वाजता. तर आता हो का पहिली वडी जाळली गेलेली आहे, तुम्हाला दिसत असेल प्रज्वलित केलेली आहे. तर पहिली वडी प्रज्वलित केल्यानंतर ही संपत आली की लगेच दुसरी वडी घ्यायची. लक्षात ठेवा, लगेच दुसरी वडी घ्यायची. हो का, अशा रीतीने संपत आली की लगेच दुसरी वडी ठेवायची. अशा रीतीने तुम्हाला 7 वड्या असतील, 9 असतील, 5 असतील, जेवढ्या तुम्हाला वाटतील, 11 असतील, 21 असतील, जेवढ्या तुम्हाला वाटतील तेवढ्या तुम्हाला ह्या नारळावर म्हणजे एक जाळायची आहे. संपत आली, जी आपण वडी ठेवलेली आहे ती वडी जर संपत आली की लगेच दुसरी वडी ठेवायची. अशा रीतीने तुम्ही 5 असतील, 7 असतील, 11 असतील, एवढ्या तुम्हाला वड्या प्रज्वलित करायच्या, जाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये. मग आता तुम्हाला समजलं असेल अशा रीतीने. तर ही जी मी हातामध्ये घेतली, तुम्हाला दाखवण्यासाठी मी हातामध्ये घेतलं आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस करायचं आहे अमावस्यापासून ते तुम्हाला खाली ठेवून करता येणार आहे. तर एक लक्षात ठेवा, फक्त प्रज्वलित करायचं नाही, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय म्हणायचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला समजलं असेल, काही प्रश्न असेल ह्या बाबतीत तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. लक्षात ठेवा. तर पहिली गोष्ट तुम्हाला समजलं की अमावस्येच्या दिवशी अशा रीतीने तुम्हाला एक वडी झाली की दुसरी वडी, दुसरी झाली की तिसरी, अशा रीतीने तुम्हाला 5 वड्या असतील कापराच्या, 7 असतील, 11 असतील, 21 असतील, जेवढ्या तुम्हाला वाटतील तेवढ्या तुम्ही प्रज्वलित करू शकता, जाळू शकता. पण जास्तीत जास्त 7 वड्या तुम्ही नक्की जाळा. घरामध्ये खरंच काहीतरी फरक तुम्हाला जाणवणार. म्हणजे कापराच्या वासामुळे काही किटाणू असतील ती सुद्धा मरून जातील आणि आपलं घरही चांगलं होणार आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती जाण्यासाठी ही एक खूप चांगला उपाय आहे. ती उपाय नक्की तुम्ही अमावस्यापासून करायला सुरुवात करायचा आहे. तर आता ज्यावेळेस तुम्ही नारळावर वडी ठेवली आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसलात तरी चालेल. म्हणजे खूप जणांचं असं असतं की आता प्रश्न असा आहे की कोणत्या वयोगटातील लोकांनी ही करायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, ताई असेल, दिदी असेल, दादा असेल, कुणीही असेल, जी माझा ही व्हिडिओ बघत आहे त्यांनी आपल्या आईला सांगा
असं कोणीच नाही की कर्पूर होम करू शकत नाही. घरातील जी सदस्य आहे ती सदस्य कर्पूर होम करू शकतं. असं काही नाही की कर्पूर होम फक्त घरातल्या एका स्त्रीनं करावं, पुरुषानं केलं तरी चालेल. तर कर्पूर होम करत असताना तुम्हाला एखादा मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, मी म्हणत नाही की तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणा, म्हणजे जी तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आता माझं स्वामींवर विश्वास आहे म्हणून मी स्वामींचं नामस्मरण करते. तुम्हाला ज्या देवावर तुम्हाला विश्वास आहे त्या देवाचं नामस्मरण करू शकता. म्हणजे तुमची जी इष्ट देवता आहे, तुमची जी कुलदेवता आहे त्या देवाचं नाव घेतलं तरी चालेल. आणि आता आणखी एक प्रश्न असतो की म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांनी सुद्धा जसंच तसं त्या ठिकाणी म्हणजे कर्पूर होम करत असताना एक एक वडी ठेवायची आणि त्या ठिकाणी स्थिर बसायचं आहे. मग बोलता येऊ नाही येऊ म्हणजे अशा रीतीने शांत हात जोडून बसा, किंवा आपण जी जप करत असताना अशा रीतीने बसतो त्या अशा रीतीने तुम्ही बसू शकता. मग तुम्ही ती एक एक वडी ठेवायची आणि जप आपला ठेवायचा चालू. तर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण ह्या नारळावर कर्पूर होम करायला सुरुवात करतो त्यावेळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी करून दाखवते, म्हणजे तुम्हालाही समजेल मी काय म्हणत आहे काय नाही. तर हो का, आता हे चालू आहे. पण एक लक्षात ठेवा, जेवढ्या वड्या आपण जाळणार आहेत तर ती पहिली वडी ठेवली ना, ती वडी संपायच्या आधी म्हणजे ती शांत होण्याच्या आधी तुम्हाला दुसरी वडी ठेवायची. तर हे चालू असताना श्री स्वामी समर्थ, 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 लगेच दुसरी वडी ठेवायची. अशा रीतीने तुम्हाला आपल्या देवाचं, कुलदेवतेचं, जी तुम्हाला वाटेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. याला म्हणतात कर्पूर होम. म्हणजे तुम्हाला एखादं काम करण्यासाठी जर जमलं तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही कर्पूर होम करून घराच्या बाहेर पडू शकता. म्हणजे तुमचे कार्य जी आहे, ज्या कामासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडत आहात ते काम सफल व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही कर्पूर होम घरामध्ये करू शकता. आपलं मन स्थिर राहिलं, आपलं मन शांत राहिलं तर ते काम सुद्धा चांगलं होतं. अशासाठी कर्पूर होम करायला सुरुवात अमावस्यापासून करायच्या. कोणतीही अडचण असेल किंवा आपल्यालाच वाटलं की आपल्याला नामस्मरण अशा रीतीने म्हणजे एक माळ जप करणं होत नसेल तर तुम्ही 7 वड्या 5 वड्या कापराच्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि नामस्मरण करायचं आहे. व त्यानिमित्तानं नामस्मरण बी आपल्या घरामध्ये आपल्या देवाचं होईल, त्याचबरोबर कापूर सुद्धा आपल्या घरामध्ये जाळला जाईल. खूप जणांच्या घरामध्ये आरती होत नाही, त्यांनी तर नक्की कर्पूर होम केला पाहिजे, म्हणजे त्यानिमित्तानं का होईना आपल्या घरामध्ये कापूर जाळला जाईल. अशा रीतीने तुम्हाला कर्पूर होम करायला अमावस्यापासून सुरुवात करायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, कर्पूर होम करत असताना ज्यावेळेस नारळ जी आहे, खूप जणांचं नारळ खराब होतं, म्हणजे त्याच्यातलं पाणी आटतं, खराब होतं, म्हणजे आपल्याला लगेच वाटतं की अरे काहीतरी त्या नारळाचं म्हणजे, किंवा खूप जणांचं नारळ फुटतं म्हणजे ती अग्नी त्याच्यावर असल्यामुळे किंवा चीर पडते. असं जर तुमच्या नारळात झालं तर मनामध्ये बेकार, एक लक्षात मी आधीही सांगितलं आत्ताही सांगते की मनामध्ये काहीही वेगळं आणायचं नाही. ते नारळ तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून देण्यापेक्षा तुम्ही ती पाण्यामध्ये सोडून द्या किंवा शेतामध्ये हे करून टाकलात तरी चालेल. म्हणजे शेतामध्ये जर जमलं तर तुम्ही शेतामध्ये टाकलात तरी चालेल. म्हणजे शेतामध्ये तळ जी असतं किंवा खड्डा केलेला असतो त्याच्यामध्ये टाकलात तरी चालेल, पण पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. नदीचा प्रवाह असेल किंवा कोणत्याही पाण्यामध्ये तुम्ही ते नारळ सोडून देऊ शकता. आणि खूप जणांचं असं असतं की नारळ बदलायचं असेल तर ते नारळ ज्यावेळेस आपण फोडतो तर ते नारळ जर चांगलं असेल, मध्ये जर खोबळा तयार झालेला असेल तर त्याची तुम्हाला खीर करायची आहे. एक लक्षात ठेवा, ती जी नारळ खराब जर झालं नसेल, चांगलं जर असेल त्याची खीर बनवायची आहे. म्हणजे गोड काहीतरी बनवायचं आहे, घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो नैवेद्य म्हणून खायचा आहे, प्रसाद म्हणून खायचा आहे. कारण की त्याच्यावर आपण आपल्या देवाचं नामस्मरण केलेलं आहे, त्याच्यावर सकारात्मक ऊर्जा आपली म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्याच्यातून बाहेर पडलेली असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कर्पूर होम करत असताना कर्पूर होमचं जे नारळ आहे त्याची खीर बनवून खायची आहे. खराब झालं असेल तर पाण्यामध्ये सोडून द्या, चांगलं असेल तर तुम्हाला त्याची खीर बनवायची आहे. आणि नंतर तुम्ही पौर्णिमेपासून डबल तुम्हाला ती सुरुवात करायची. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये खरंच काहीतरी फरक जाणवायचा असेल किंवा फरक करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो उपाय करायचा आहे. आणखी एक प्रश्न असतो, आम्ही देवापुढे बसूनच कर्पूर होम करावा का? तर एक लक्षात ठेवा, असं म्हटलं जातं त्या ठिकाणी जर बसलं तर आपलं लक्ष फक्त देवाकडे राहतं, पण आपण दुसरीकडे बसलं तर आपलं लक्ष त्याच्याकडे राहायचं, म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ शकतं. म्हणून आपल्याला आपल्या देवघराच्या समोर बसून करायचं आहे. आता जे व्यापार करतात त्यांना जर इच्छा असेल कर्पूर होम करायची, म्हणजे दुकान असेल, काहीतरी असेल तुमचं, तुम्हाला जर वाटलं धंदा जर तुम्ही करत असाल, तुम्हाला जर वाटलं कर्पूर होम करावा, घरीच मी करू शकत नसेल, तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी केलात तरी चालेल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं, म्हणून मनातून तुम्ही एक वडी जाळा, 5 वडी कापराच्या जाळा किंवा 7 वड्या जाळा. ते जाळेपर्यंत मी तुम्हाला आधीही सांगितले, एखादं देवाचं ताट घ्या, त्याच्यावर तुम्ही नारळ ठेवून जाळू शकता.
पण अशा रीतीनं तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम करत असताना किती अडचणी येतात ही प्रश्न मनामध्ये आणायचा नाही. कर्पूर होम करत असताना आपण काहीतरी चांगलं व्हावं यासाठी करत आहे ही मनामध्ये ठेवून तुम्हाला कर्पूर होम करायला सुरुवात करायची. कर्पूर होम नक्की अमावस्यापासून करा. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर मी नक्की देईन. आणि काही चूक झाली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये ती पण सांगू शकतात, ज्याचं उत्तर मी म्हणजे चूक झाली असेल तर ती सुधारायचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की कर्पूर होम अमावस्याला तुम्ही सकाळी बी करू शकता. अमावस्या संपायच्या आधी तुम्हाला कर्पूर होम घरामध्ये करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करायला सुरुवात करता दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, तर एक वेळ तुम्हाला कर्पूर होम करायचे, म्हणजे कर्पूर होम रोजच्या रोज जर तुम्हाला करायचं असेल तर एक वेळ तुम्हाला ठेवायचा आहे. एकच नारळ ठेवायचा आहे. पौर्णिमेला तुम्हाला बदलायचं आहे, नंतर तुम्ही अमावस्याला बदलायचं आहे. 15 दिवसाचा जी काळ आहे ती 15 दिवस तुम्हाला एका नारळावर कर्पूर होम करायचा आहे. जर वाटलं की खराब झाले किंवा तडा गेलेला आहे तर तुम्ही नारळ लगे पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि दुसरं नारळ घ्यायचं आहे. तर अशा रीतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. आणि कर्पूर होम करत असताना काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा आणि एका वेळेमध्ये करा. तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी केलात आणि दुसऱ्या दिवशी जर तुमची इच्छा असेल संध्याकाळी करायची तरी चालेल. म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळी कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे. दिवाबत्ती ज्यावेळेस करतो त्यावेळेस करा किंवा झोपायच्या आधी कर्पूर होम केला तरी चालेल. अशा रीतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. किंवा तुम्ही सकाळी देवपूजा केलात आणि देवपूजा झाल्यानंतर कर्पूर होम करावा का तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जप करत असताना किंवा नामस्मरण करत असताना किती वेळ नामस्मरण करावं असा जर प्रश्न असेल तर एक लक्षात ठेवा, जितक्या वेळ आपण वडी जाळतो तितक्या वेळ तुम्हाला नामस्मरण करायचं. आणि तुम्हाला नामस्मरण जर करता येत नसेल तर तुम्ही शांत त्या ठिकाणी बसून राहायचं आहे. अशा रीतीने कर्पूर होम आपल्या घरामध्ये करायचा आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.